या पुढच्या बातमीकडे. कल्याण शेळ मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित तिसऱ्या मार्गिकेच्या कामाचा मार्ग आता मोकळा झालाय. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या जवळपास 500 शेतकऱ्यांना मोठा दिलासाही मिळालाय. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी मोबदल्याची मागणी करत होते. अखेर शासनाने त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. पहिल्या टप्प्याचा निधी यापूर्वीच देण्यात आलेला आहे. दुसऱ्या टप्प्यातील 138 कोटी 45 लाख रुपयांचा निधी लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील मोबदला देखील देण्यात येणार आहे. या तिसऱ्या मार्गिकेचं काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक कोंडीही कमी होणार आहे. हा 310 ते 300 सव्वा तीनशे कोटी रुपयाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि मग तो मोबदला या शेतकऱ्यांना दिला पाहिजे. या अनुषंगाने आज MMRD या ऑफिसमध्ये MSRDचे अध्यक्ष सन्माननीय गायकवाड साहेब आणि MMRDचे सर्व अधिकारी खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित होते आणि कालच सर्व शेतकरी आणि सर्व तिथे आम्ही गेलो होतो आणि काल ऐतिहासिक असा निर्णय सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. तो काल कल्याण MMRD कार्यालयामध्ये जी बैठक झाली त्यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी निर्देश दिले की कल्याण शिलपाटा रस्त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा मोबदला द्यायचा राहून गेला आहे साधारण 307 कोटी रुपये त्यापैकी 138 कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी कालच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाली आहे. त्याबद्दल आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो.